राम राम. मी डॉक्टर रामदास श्रीकृष्ण महाजन रामराम मंडळी या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीचे भान राखत आनंद शोधलाय किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करत आहेत. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखले जाते ते निकष यांचे बाबत अर्थातच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर भेटूया आणखी एका आनंद यात्रीला. 60व्या वर्षी सायकलिंग सुरू करून 1,00,000 किलोमीटरहून अधिक प्रवास करणारे आमचे गुरु आणि कर्मयोगी अरुण काका अभ्यंकर. नमस्कार अरुण काका. नमस्कार. अरुण काकांचे अनुभव विश्व गॅरेजपासून गुलाबजामपर्यंत आणि मोटरपासून सायकलपर्यंत पसरलेले आहे. तेव्हा आता आपण गप्पा मारूया अरुण काकांबरोबर. काका, मी आता ओळख करून देताना तुमची थोडक्यात माहिती सांगितलीच आहे, पण मला तुमचं बालपण कुठून सुरू झालं त्याची जरा काही माहिती द्याल का? मला आठवते तिथपर्यंत सांगतो. आम्ही साधारण 5 वर्षाचा असताना आम्ही आमचा स्वतःचा वाडा जो होता, माझ्या वडिलांचा वडिलोपार्जित वाडा शुक्रवार पेठेतला, तो सोडायची आमच्यावर वेळ आली आणि आम्ही तिथनं माझ्या आईच्या आईकडे 42 बुधवार गणपती चौक नुमवी शाळेच्या मागचा वाडा तिथे राहायला आलो. तो वाडा होता गोडबोल यांचा. तिथे माझी आजी भाडेकरू होती. तिथे तिचा महिला कला भवन नावानी क्लास होता. बायकांना कमीत कमी फीमध्ये शिवणकाम किंवा भरतकाम शिकवून आपापल्या पायावर उभं राहता येईल अशी तयारी ती करून घ्यायची आणि बायकांना परीक्षेला वगैरे बसवायचं गव्हर्मेंटच्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करायचं असा तिचा उद्देश होता. तो क्लास तिने चालवला आणि माझे वडील 11वी पण शिकलेले नव्हते मला वाटतं. त्यांचा स्वतःचा घरातला व्यवसाय होता. किराणा मालाचं दुकान होतं. 501 साबणाची एजन्सी होती. ती मला आठवते त्याप्रमाणे. नक्की त्याच्यात काय होतं मला पूर्ण माहिती नाही आहे. बरोबर. वाड्यातल्या भाडेकरूंकडनं जे काय भाडं येईल ते त्याच्यावर आमची गुजराण होत असावी. आमचं घर सोडल्यानंतर आम्ही आजीकडे राहायला आलो तेव्हा मी, माझा मोठा भाऊ आणि धाकटी बहीण आम्ही 3 जण, आई आणि वडील, आणि माझ्याबरोबर म्हणजे आमच्याबरोबर आमच्याकडे माझा चुलत भाऊ आणि चुलत बहीण असे 2 जण राहायचे. असे आम्ही 5 जण आणि ते 2 जण असे 7 जण आम्ही आजीकडे राहायला आलो. अच्छा, म्हणजे खूप मोठं एकत्र कुटुंब त्यावेळी तुमचं. आजीकडे आम्ही 61 सालापर्यंत राहिलो. म्हणजे साधारण 53 सालापासून 61 सालापर्यंत असेल. 7-8 वर्ष. अंदाजे 8 वर्ष. बरोबर. त्यामुळे 7वी पर्यंत माझं शाळेतलं जाणं येणं बुधवार पेठ ते शनिवार पेठ पहिल्यांदा नुमवी मुलांची शाळा, बारक्या मुलांची, आणि नंतर नुमवी प्रशाला. अच्छा, म्हणजे आमच्या घरातनं बाहेर पडलं की 1 मिनिटाच्या आत मी शाळेत जाऊ शकत होतो. म्हणजे शाळेची बेल वाजली की घरातनं निघायचं आणि त्यात सुद्धा उशीर झाला तर आमच्या घराला एक मागे दार होतं, त्याच्यावरनं उडी टाकली की आम्ही शाळेत जाऊ शकत होतो. क्या बात आहे. त्यामुळे तसं काही शिक्षा वगैरे करून घ्यायची कधी वेळ नाही आली शाळेत उशीर झाला म्हणून. पण शाळेत उशीर व्हायचा पण नाही, कारण पहिल्यापासून खेळाकडे लक्ष असल्यामुळे 11:30 किंवा 11:45च्या शाळेला आम्ही 11:45 वाजता शाळेत जायचो, कारण 1 तास अगोदर खेळायला मिळायचं म्हणून. शाळेचा आवार खूप मोठं होतं आणि बरोबर. सकाळ आणि दुपार अशी शाळा नसायची, फक्त दुपारचीच शाळा. हं. त्यामुळे पहिल्यांदा शाळा चालू आहे म्हणून आम्हाला बाहेर थांबायला वगैरे लागायचं नाही. त्यामुळे 1 तासभर पहिला खेळातच जायचा, त्याच्यानंतर शाळा, मग मधल्या सुट्टीतलं खेळणं, आणि मग 5 वाजेपर्यंत शाळा झाली की 4:15ला कधी एकदा SP कॉलेजच्या ग्राउंडवर पोचतो अशी तयारी असायची. त्यामुळे शाळेपेक्षा खेळाकडे जास्त लक्ष होतं. म्हणजे खेळ महत्वाचा आणि साईड बाय साईड जमलं तर शाळा. खेळ महत्वाचा आणि घातलंय आई वडिलांनी म्हणून शाळा. ओके. म्हणजे लहानपणापासून तुमची खेळाकडे आहे, कल पहिल्यापासून होताच. पण तुम्ही वडिलांचा जो व्यवसाय सांगितला तो नंतर काय तुम्ही सुरू ठेवलेला नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही काहीतरी गॅरेज
वगैरे चालवायचा? हां, आम्ही जेव्हा घर सोडलं त्यावेळेला वडिलांचा व्यवसाय ऑलरेडी बंद झालेला होता. अच्छा. त्याच्यानंतरच आम्ही ते घर सोडलं. त्याच्यानंतर वडिलांची नोकरी होती. वडील हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये अहमदाबाद किंवा त्याच्या जवळपास कुठेतरी गेलेले होते कामाला थोडे दिवस. अच्छा. आई इथे होती. त्याच्यानंतर मी 8वीत असताना आईनी 10वी-11वी पास झाली आई. त्याच्यानंतर आई BA झाली. हो, हो. त्याच्यानंतर आई MA झाली आणि पहिली तिची जी नोकरी होती शाळेतली, पहिली म्हणजे सुरुवात झाली ती. ती तिथे शिवणकाम शिकवणारी शिक्षिका म्हणून ती त्या सेंट अँड्रूज हायस्कूलमध्ये नोकरीला लागली. हो. त्याच्यानंतर तिने BA केलं, हिंदी घेऊन MA केलं आणि मग ती हिंदी आणि इंग्रजी किंवा हिंदी आणि गणित असे 2 विषय त्या शाळेत शिकवायला लागली. पण तिची नोकरी तिने पूर्ण केली. जवळपास मला असं वाटतंय 70 किंवा 71 सालपर्यंत तिची नोकरी चालू होती. पूर्ण वय होईस्तोपर्यंत ती रिटायर होईस्तोपर्यंत नोकरी केली. अच्छा, म्हणजे तुम्ही लहान असताना तुम्हाला सांभाळून त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. आम्हाला सांभाळायला घरात बरीच लोकं होती. असेलही, हां. पण पण म्हणजे आई आणि आम्ही सगळे तिथे राहत असल्यामुळे आजीवर आणि आमच्या खूपच जबाबदारी होती. आजी आणि आजोबा दोघांच्यावर. बरोबर. कारण तसं आमच्या घरातल्या इन्कम काही नव्हतं. चुलत भाऊ पण नोकरीला होता. तो पण हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनमध्येच होता. पण तो कुठेतरी बिहारमध्ये वगैरे कुठेतरी होता. हं, हं. गंगेवर होणारा मोठा पूल वगैरे असं काहीतरी त्यांचं हां, तेव्हा काम त्या चालू जुन्या होतं. आठवणी आहेत सगळ्या. त्यावेळेला तो त्यावेळेला. तिकडे जात होता आणि बरोबर. तोपर्यंत चुलत बहीण लग्न होऊन अमरावती, अकोला, बडनेरा या भागात गेलेली होती. हं. त्यामुळे आम्ही तिघंजणं लहान मुलं आणि आई, आम्ही चौघंजणं कायमचे आजीकडे होतो. अच्छा. पण म्हणजे तुम्हाला जे गॅरेज तुम्ही सुरू केलं, ते थोडी घरची आर्थिक ही जबाबदारी घेण्यासाठी म्हणून पण लवकर थोडं करायला लागलं का? म्हणजे काय झालं नक्की? अजिबातच नाही. 11वी पास झालो 65 साली. त्याच्यानंतर पुढे शिकायची काही इच्छा माझी स्वतःची नव्हती. आई आणि वडिलांचं असं मत होतं, की आम्ही कमीत कमी डिप्लोमा तरी घ्यावा. म्हणून आईने खूप कष्ट करून माझी फी भरायला लावून, माझे चुलत आजोबा जे जळगावला होते, तिथे मला त्यांनी पाठवलं आईनी, की डिप्लोमा पूर्ण कर आणि मग ये. पण ते माझं त्यात लक्ष पण नव्हतंच. डिप्लोमा कुठल्या विषयात? डिप्लोमा पहिल्या वर्षीला काहीच नव्हतं, नसायचं म्हणजे. अच्छा, कॉमन असायचं. हां, डिप्लोमा कॉमन कुठलंही घ्या, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा पहिलं वर्ष संपल्यानंतर तुम्हाला चॉईस असायचा, तुम्ही कोणत्या साईडला जायचं ते. बरोबर. पण पहिलं वर्ष माझं संपलंच नाही. मी 6 महिन्यातच ते जवळपास बंद केलं होतं. म्हणजे ते तुम्ही सांगताय तो काळ म्हणजे 11वी मॅट्रिक 11वी झाल्यानंतर. काय म्हणायचं म्हणजे ते? 65च्या एप्रिलमध्ये मी 11वीची परीक्षा दिली. बरोबर, त्याच्यानंतर बरोबर. 66 साली मी परत पुण्यात आलो. हं. नंतर मी फक्त खेळायसाठी म्हणून कॉमर्स कॉलेजला ॲडमिशन घेतली 1 वर्ष. म्हणजे ते ज्याला म्हणतात पार्ट टाइम कॉलेज करता येतं कॉमर्स. नाही, तसं पण नाही. काय होतं, मी NMSमध्ये मी खो-खो खेळायचो. मी शाळेत असल्यापासनं मी लंगडीच्या टीममध्ये होतो. हो, प्रायमरी शाळेच्या. हो, हो. त्याच्यानंतर आमची लंगडी, गोल खो-खो अशी टीम, तेच सगळे मुलं आम्ही खो-खोच्या टीममध्ये आलो, मोठ्या नुमवीत आल्यानंतर. बरोबर. त्यामुळे तो खेळ दुसरीपासनं जो चालू होता, तो चालूच होता. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजच्या वयात जेव्हा पोहोचलो, तेव्हा SP कॉलेजमधनं NMSमधनंच दोघंजणं खेळणारे, ते SP कॉलेजच्या टीममधनं खेळणार होते आणि त्यावेळेला मी, माझा मित्र विजय भट, आम्ही दोघांनी BMCCला ॲडमिशन घेतली. ती ॲडमिशन अशी होती, की फक्त स्पोर्ट्ससाठी ॲडमिशन. म्हणजे स्पोर्ट्स कोटा म्हणतात. करेक्ट. स्पोर्ट्स कोटा म्हणजे तुम्हाला त्या कोट्यातनं ॲडमिशन मिळते. हां. आम्ही तशी ॲडमिशन घेतलीच नव्हती. अच्छा. आम्ही ॲडमिशन घेतानाच आम्ही आमच्यात असं ठरवलं होतं, की फक्त खो-खो खेळायचा म्हणून कॉलेजला जायचं. म्हणून कॉलेजला जायचं. त्यामुळे इंटर कॉलेज खेळायला मिळतंय म्हणून आम्ही BMCCला ॲडमिशन घेतली. अच्छा. आणि ते 1 वर्ष तसं गेलं. 66 साली मी बरोबर माझा मामा जो अविनाश जोशी, तो CMEमध्ये होता. त्यांनी बडोद्यामधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला होता आणि त्याची CMEमध्ये सर्व्हिस होती. तो सकाळी 7 वाजता जायचा आणि दुपारी 2:30 वाजेपर्यंत परत यायचा. तो स्वतः गाडी दुरुस्ती आणि ह्याच्यामध्ये हुशार होता. त्याच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली आणि काम शिकायला सुरुवात केली. पण म्हणजे बडोद्यात जाऊन? नाही,
तो पुण्यात आला आणि अच्छा. CME मध्ये नोकरी होती अच्छा, त्याची. अच्छा. हां. मग सकाळी 2:30 वाजेपर्यंत तो घरातच नसायचा. त्यामुळे येणारी जी काही लोकं होती गाड्या घेऊन त्यांना अटेंड करणं माझ्यावर यायचं आपोआप अच्छा. ऑटोमॅटिक. हं, हं, हं. त्यामुळे लोकांशी बोलायचं कसं, गाड्या घेताना काय करायला लागतं, बरोबर. त्यांचं काय असेल ते ऐकून घ्यायचं. जेवढी दुरुस्ती आपल्याला येईल तेवढी करायची. कमीत कमी दुरुस्ती करायला सुरुवात करेपर्यंत जे काय खोलायला लागेल, एवढी तयारी तेवढं करून सगळं उघडून ठेवायचं. पूर्वतयारी. मामा आल्यानंतर मी आणि तो मिळून आम्ही दुरुस्ती करायचो आणि मग अशा ह्याच्यातनं मी ते काम शिकलो. 69च्या जानेवारीपर्यंत मी ते काम त्याच्याबरोबर करत होतो. त्याच्यासाठी पहिल्यांदा आमची जागा होती ती नाना पेठेचे बजाजची शोरूम होती. सुरुवातीला बजाजची शोरूम नाना पेठेत होती. हं, हं. आता तिथे राधिका नावाचं हॉटेल झालंय. बरोबर. वांडेकर म्हणून एक जण होते, त्यांची ती जागा होती. त्यांच्याबरोबर स्लीपिंग पार्टनरशिपमध्ये माझ्या मामानी गॅरेज चालू केलं. जागा त्यांची होती म्हणून ते पार्टनर आणि पार्टनर. आम्ही तिथे काम काम करणार असं. प्रत्यक्ष काम पण तुम्ही करणार. समहूद प्रत्येक ठिकाणी 6-8 महिने काम चालायचं आणि आम्ही परत आमचं 42 बुधवारमध्ये संसार सगळा आणायचो. असं 2 वर्ष चालू होतं. नंतर आम्ही तिथेच 42 बुधवारातच कामाला सुरुवात केली. ते 69च्या जानेवारीपर्यंत. 69च्या एप्रिलमध्ये मी माझं स्वतःचं गॅरेज चालू केलं. पत्र्या मारुतीपाशी. हो. पहिलं माझं काम मी 69च्या एप्रिलमध्ये केलं. आणि मग तिथे सुद्धा संध्याकाळी खेळायला जायला मिळावं SBवर म्हणून मी गॅरेजमध्ये लाईट वगैरे काही घेतले नव्हते. 5 वाजता गॅरेज बंद करायचं हं. आणि 5:30 वाजता SBवर पोहोचायचं. हो. एम हा असाच होता की 5:30ला आपण खेळायला SB जाता आलं पाहिजे. ग्राउंडवर 5:30ला हजेरी मग लागली भले पाहिजे. सकाळी 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत सलग काम झालं तरी चालेल. चालेल. पण 5:30ला तिथे हजेरी पाहिजे. मग तिथे सुद्धा एक शेखर आगाशे म्हणून आमच्याकडे येणारा एक मित्र माझा, तो त्याच वयात, माझ्याच वयात स्वतः एक कारखाना सांभाळायला लागला होता डिप्लोमा करून, अच्छा. मेकॅनिकलचा डिप्लोमा करून. त्यांनी मला सांगितलं, की तुला जर का व्यवसाय करायचा असेल तर 5ला बंद करतो वगैरे करून उपयोग नाहीये. तुझ्याकडे माणूस सकाळी गाडी टाकणार आणि संध्याकाळी त्याचं ऑफिस संपल्यानंतर तो न्यायला तो येणार. घ्यायला येणार. बरोबर. त्यावेळेला तुझं गॅरेज बंद असेल तर तो दुसऱ्या दिवशी कामावर कसा जाईल? हो. तर मी म्हटलं, की माझ्याकडे लाईट नाही. तो म्हणला, "ठीक आहे, मी शेजारच्यांशी बोलतो आणि तुला लाईट द्यायची सोय करतो." त्यामुळे पहिले 1-2 वर्ष शेजाऱ्यांच्या मीटरवरनं माझ्याकडे दिवे होते. हो. त्यामुळे मग नंतर मग ते कामामुळे हे बंद पडलं माझं. बरोबर. SP कॉलेजवर जाऊन खेळणं. पण म्हणजे तांत्रिक ज्ञान आपण ज्याला म्हणतो किंवा आवड ती पहिल्यापासूनच तुम्हाला मनातनं वाटत असायची? नाही, असं पण नाही. असं पण नव्हतं? असं पण नाही. म्हणजे मी माझ्या मामाबरोबर काम करायला मिळतंय हं. म्हणून मी त्याच्याबरोबर कामाला सुरुवात केली. म्हणजे काम सुरू झाल्यावर त्याच्यात आवड निर्माण हां, झाली. नंतर आवड निर्माण झाली. मग हे जसं मगाशी तुम्ही खो-खोचं म्हणालात, तसं मध्ये एकदा आपण गप्पा मारत होतो, तेव्हा हां. तुम्ही मला एकदा बॅडमिंटनचा पण उल्लेख केला होता. हो, तर ते 69 साली गॅरेज चालू केल्यानंतर खो-खो बंद पडला. मग काहीतरी व्यायाम पाहिजेल, इतक्या हं. वर्षाची सवय असलेली. हं, हं. म्हणून मग मी सकाळी SP कॉलेजवर पोहायला जायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे बॅडमिंटन नंतर आधी पोहणं? अगोदर पोहणं. अरे. म्हणजे खो-खो संपल्यानंतर मग पोहायला जायला बरं. सुरुवात. SP कॉलेजच्या टँकवर. हं. कारण तिथे ओळख होती. हं. मग ते SP कॉलेजचा टँक काही कारणाने बंद झाला त्यावेळेला. अच्छा. थोड्या दिवसासाठी असेल पण बंद झाला. मग नंतर माझाच मित्र एक दिनू परदेशी म्हणून, तो त्यावेळेला मित्र नव्हता. हं. त्यावेळेला मी त्याच्याकडे त्याच्या कारखान्यामध्ये आमच्या गॅरेजचं काम द्यायला म्हणून जायचो. पण तो पोहायला जायचा टिळक टँकवर. आणि टिळक टँकवर त्यावेळेला कुठल्यातरी पोहणाऱ्या माणसानी जर का तुम्हाला सही दिली, त्यांच्याकडे पास असलेला म्हणजे त्यांचा मेंबर असलेला माणूस, तर तुम्हाला तिथे पोहायला जायला परवानगी असायची, पास मिळायचा. अशा ह्याच्यात मग मी दिनू परदेशीची सही घेऊन तिथे पोहायला जायला सुरुवात केली. तिथे 3 वर्ष मी सलग कुठलीही गोष्ट करायची तर सुट्टी घ्यायची नाही. रविवारी सुट्टी वगैरे असं नाही. म्हणजे टँक बंद असेल तर माझी सुट्टी, नाही तर मी तिथे सकाळी आहेच. पण हाच नियम तुम्ही म्हणे गॅरेजला पण लावलेला होता? गॅरेजला कंपल्सरी सुट्टी घ्यायलाच लागायची बुधवारी. अच्छा. हां, बुधवारी पण- म्हणजे काय आहे, हं. की मी ज्या दुकानातनं सामान आणायचो, ते दुकान बुधवारी बंद असायचं.
हं. आणि त्या एकाच दुकानातनं मी मला लागणारे सगळे स्पेअर्स घ्यायचो गाड्यांचे. हं. स्कूटर ॲक्सेसरीज नावाचं दुकान होतं, अच्छा. नाटेकरांचं. हं, हं. आणि त्यावेळेला ते एकदम प्रसिद्ध होतं आणि सगळे ओरिजिनल पार्ट्स त्यांच्याकडे त्यांच्याकडे मिळायचे. बरोबर. त्यामुळे त्यांच्याकडनं सामान घ्यायचं, तर ते दुकान बुधवारी बंद. हं, हं. म्हणून माझं गॅरेज पण बुधवारी बंद. पण उरलेले 6 दिवस पूर्ण दिवस काम. उरलेलं तिथे 6 सुट्टी दिवस पूर्ण काम. हं. आणि संध्याकाळी सुट्टी नाही. रामनवमीला सुट्टी, हं. दसऱ्याच्या दिवशी सुट्टी. दिवाळीचे मात्र पहिल्या वर्षापासून आम्ही दिवाळीला 8 दिवस गॅरेज बंद ठेवायचो. अच्छा. साधारण दिवाळीच्या अगोदर जो बुधवार येईल, त्या बुधवारपासनं हो, हो. दिवाळीच्या नंतरच्या त्याच्या बुधवारपर्यंत. अच्छा. समजा दिवाळी सोमवारी झाली, हं. तर मग शनिवारपासून सुट्टी ती पुढल्या शनिवारपर्यंत. पण 8 दिवसात कमी नाही करायची सुट्टी. 8 दिवस जास्त झाली तरी हरकत, कमी नाही. पोहणं चालू झालं. मग पोहण्याच्या नंतर मला 3 वर्षानंतर जरा त्रास झाला. म्हणून मी आमच्या गॅरेजवर येणाराच माझा मित्र अरविंद पटवर्धन, त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं, मला दुपारी चक्कर येते. मे महिन्यातली गोष्ट. तर म्हणला, काय करतोस? म्हटलं, काही नाही, सकाळी 1 तासभर पोहतो टिळक टँकला. आणि म्हणला, खातोस पितोस काय? म्हटलं, तिकडनं आल्यानंतर काय थोडं खाल्लं तर, नाहीतर मग दुपारी 2 वाजता जेवण. मग म्हणला, पोहणं बंद कर. अरे बाप! हं. हां, त्याचा तुला म्हणला त्रास होतोय, एक्झर्शन होतंय. पोषण पुरेसं होत हां, नाही. म्हणजे तुझं जे कामाचा वेळ आहे, कामाचं ठिकाण आहे, हं, हं, हं. कारण माझं कामाचं ठिकाण म्हणजे गॅरेज माझं 6x8 या मापाचं होतं. त्यामुळे गाड्या ठेवण्यापुरतं गॅरेज आणि काम सगळं रस्त्यावर बाहेर बसून रस्त्यावर. हो. 12 महिने. तर पूर्ण उन्हात काम चालायचं. ज्या बाजूला सावली असेल तिकडे गाडी घ्यायची, तिकडे काम करायचं, परत गॅरेजमध्ये. तर तो म्हणला, त्या उन्हाचा त्रास, तुझं पोहणं आणि तुझी जेवणाची वेळ आणि एकूण खाणं, ह्याच्यामुळे तुला तो त्रास होतोय, तर तू पोहणं बंद कर. तुला गॅरेजमध्ये जेवढा व्यायाम होतोय तेवढा सफिशियंट आहे. हं, हं. त्यामुळे ते पोहणं बंद झालं. मग पोहणं बंद झाल्यानंतर परत काय अस्वस्थता होतेच ना, काही आपण काहीतरी करत पाहिजे. नाही हं, म्हणून. हं, हं. मग मी काय करावं, व्यायाम कसा करावा याच्या विचारात असतानाच गॅरेजवर येणाऱ्या दोघा-तिघांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. हं, हं. मग त्यांच्याबरोबर आपल्याला बॅडमिंटन खेळायला जायला काहीच हरकत नाही. कारण ती वेळ होती संध्याकाळी 8ची. हं. 8 ते 9:30 असं आमचं बुकिंग असायचं. हं, हं. पहिल्यांदा त्यांनी थोडे लोकं होते म्हणून 8 ते 9चं केलं होतं. आम्ही जास्त लोकं झाल्यानंतर ते 8 ते 9:30 असं ऑफिशियली बुकिंग असायचं. त्यावेळेला आम्ही जोशी बंधू मंगल कार्यालयामध्ये खेळायला जायचो. आठवड्याचे 7 दिवस. तो खेळ आमचा साधारण 8 वाजता बरोबर चालू व्हायचा, पण संपताना तो 10 वाजायचे. त्यामुळे रोज संध्याकाळी खेळ झाला की गॅरेज संपलं की 8 ते 10, साधारणपणे 8 ते 10 इतका वेळ बॅडमिंटन चालायचं. हं, हं. पण त्यामुळे तो खेळातला आनंद मला घेता आला. हं. 1.5 पावणे 2 तास सलग खेळायला मिळायचं. होय. म्हणजे हे एकूण जे आरोग्य आहे किंवा तंदुरुस्तीची गरज ही तुम्हाला पहिल्यापासूनच त्याची जाणीव होती, की ते असणं फार गरजेचं आहे तसं पण नव्हतं. म्हणजे गरजेचं आहे असं वाटत नव्हतं. किंवा आवड. आवडसुद्धा अशी म्हणता येणार नाही. कारण काय की आवड निर्माण व्हायला अगोदर तुम्हाला कोणीतरी ते कंपल्शन करायला लागतं. ते कंपल्शन खेळायसाठी कोणी करायची वेळच नाही आली. हं, हं, हं. खेळायचं आहेच. ते आपोआप घडत गेलं. हां, ते आपोआप होत गेलं. म्हणजे ते इतके वर्ष ते करत असल्यामुळे अंगावर चरबी चढलीच नाही. नाही, ती अजूनपर्यंत नाहीये. अंगावर चरबी चढली नाही. आणि त्याचं एक कारण असं आहे, की आईची प्रकृती आणि माझी प्रकृती साधारण सारखी आहे. हं, हं, हं. त्यामुळे मी आईच्या चणीचा आहे असं अगोदरपासून ऐकत आलेलो आहे आणि मला बरं. आत्ता पण दिसतंय होय, तसं. मी तुमच्या आईना भेटलोय. हां, आणि आई आणि वडिलांच्याकडनं आलेलं जे आरोग्याचं आहे वरदान, ते समहाऊ कितीही प्रयत्न आम्ही केले बिघडवायचे, हं. तरी बिघडलेलं नाहीये. चांगलंय. नाही, बिघडवायचं काय कारणच नव्हतं ना, तुम्ही सगळं नाही, एवढं. बिघडवायचं कारण नव्हतं, म्हणजे मुद्दामून कारण होतं म्हणून बिघडवायचा प्रयत्न नाही केला. पण आता असं वाटतंय, की आपल्या वागण्यामुळे आपलं आरोग्य इतकं टिकलं कशामुळे? तर ते आई-वडिलांच्याकडनं आलेली आलेलं. जी आहे, जीन्समधून. त्याच्यामुळे ते आपलं टिकलं. नाहीतर मग असलेली व्यसनं आणि ह्याच्यामुळे ते केव्हाच बिघडलं असतं. बरोबर. मी आता त्यांनी तंदुरुस्तीचा विषय काढला म्हणून सांगतो. आता काकांचं वय साधारण 73 आहे आणि त्यांच्यासोबत राहताना आम्हाला आमच्या आरोग्याची लाज वाटते. इतके ते आत्ताही फिट आहेत. बरं, आता मला असं सांगा, तुम्ही आता पोहणं झालं, बॅडमिंटन झालं,
नंतर एक तुमचा छंद होता सिंहगडच्या वारीचा. हो. तर ते कसं काय सुरू झालं आणि ते किती दिवस चाललं? बॅडमिंटन चालू असताना सुद्धा रॅकेट आणि शटल्स ह्याचा खर्च परवडेनासा झाला. हो. म्हणून खरं तर बॅडमिंटन बंद पडलं. हो. कारण रोज 2 तास बॅडमिंटन बरोबर. आणि आमचं काय 6 दिवसाचं बुकिंग असेल, तर जेव्हा केव्हा कार्यालयात लग्न वगैरे असेल, हं, हं. त्या दिवशी खेळ व्हायचा नाही. हं. मग आम्ही त्यावेळेला काहीतरी सोय हवी म्हणून आम्ही दुसरीकडे पण बुकिंग करायचो बापरे! आणि मग ते 2 महिने आम्ही दुसरीकडे जायचो हं. किंवा त्या 2 महिन्यात दुसरीकडे कुठे सोय झाली नाही, तर मग हुजूर बागेमध्ये एक जण खेळायचे. त्यांच्या वुडन कोर्टवर आम्ही सकाळी जाऊन खेळायचो क्या बात है! त्यांच्याबरोबर. क्या बात है! शिवमंगल कार्यालयातली 2 कोर्ट फार छान होती, मोठी हं. आणि फरशी होती, पण त्याची हाईट खूप चांगली होती. हं. त्यामुळे मग जोशी दामले मंगल कार्यालयातलं किंवा जोशी मंगल कार्यालयातलं बंद करून आम्ही तिकडे शिफ्ट झालो, शिवमंगल कार्यालयात. तिकडे पण खूप वर्ष सकाळी खेळलो, संध्याकाळी नाही. मग बॅडमिंटन परवडेनासं झाल्यानंतर मग पर्वतीला जायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे सिंहगडच्या आधीची पायरी पर्वती आहे. पर्वती, हां, बरं, तो पण बरं. किस्साच आहे. म्हणजे हं. पर्वतीला मी जायचो, ते 3 वेळा पर्वती वर चढून खाली उतरायचो. अच्छा, ते एकदा करून कधी पोट भरलं नाही. एकदा करून कधी. बरं. रविवारी जरा सुट्टी असेल लोकांना, कोणी हं. बरोबर असेल तर, हं. म्हणून मग रविवारी तिथनं वाघजाईपर्यंत जाऊन आम्ही परत यायचो. म्हणजे पर्वती 3 वेळा करायची, तिसऱ्या वेळेला गेलं की वाघजाईपर्यंत चालत जायचं आणि तिकडनं परत यायचं. बापरे! मग 88 साली गॅरेजवर येणाऱ्या दोघा-तिघांच्याकडनं असं ऐकायला मिळालं, की आपण 89 सालच्या मे महिन्यामध्ये हिमालयात ट्रेकिंगला जायचं आहे. मग ते लोकं जाणार होते. बरोबर. त्याच्या अगोदर आमचा दिनू परदेशी वगैरे मंडळी आदल्या वर्षी जाऊन आली होती 2 वर्ष अगोदर किश्तवाडच्या ट्रेकला. तर मग चंद्रखणी आणि खवली असे 2 तिकडे पास आहेत. ते पास करायचे असं चाललं होतं. तर ₹1900 खर्च येणार होता त्याच्यासाठी. पुणे ते पुणे ₹1900 ऑल इन्क्लुसिव्ह. सगळे हं. 28 दिवस. बापरे! हां, हं. तर मी म्हटलं मला काही शक्य नाहीये एक हं. रकमी ₹1900 देणं. हो. त्यामुळे मी नुसतं त्यांच्या चर्चेत सहभागी ती व्हायला. गॅरेजवर चालायची म्हणून मी सहभागी व्हायचो. त्यातच मजा एवढाच लुटायची. माझा सहभाग होता त्याच्यात सुरुवातीला. माझ्या मित्रांनी मला सांगितलं, की "मी तुझे ₹1900 भरतो. हां. तुला परवडत नसेल तर तू मला रोज ₹1 दे हां. आणि मला ₹1900 परत कर." आम्ही ते कधी संपायचं 19? नाही ना, मग ते मलाच अशक्य झालं ऐकून. त्यामुळे मी त्याला म्हटलं, मग की ₹5 ठरवलेत की काय? ठीक आहे, मी तुला देईन पैसे, हं. पण म्हटलं येईन तुमच्याबरोबर मी." अरे वाह! त्यामुळे मग मी ते 89 साली त्या ट्रेकला गेलो. मग माझ्या गॅरेजच्या तिथेच अशोक भट नावाचे एक प्रख्यात वैद्य होते. हो, मी नाव ऐकलंय. हां. बरोबर. त्यांच्याकडे माझ्या बायकोसाठी मी औषध घ्यायला जायचो. हं. तर त्यांना मी सांगितलं, की मी मे महिन्यामध्ये हिमालयात ट्रेकला जायचं म्हणतोय. ते म्हणले, "खरंच तुमची इच्छा आहे का?" मी म्हटलं, "आहे." म्हणले, "पर्वतीला तुम्ही जाताय, तर आता म्हणले सुट्टीच्या दिवशी तुम्ही सिंहगड चालू करा. हं. सिंहगडला तुम्ही जर का जायला सुरुवात केलीत, तर तिथल्या तुमच्या अनुभवाचा तुम्हाला हिमालयात फायदा होऊ शकेल." अच्छा. मग त्यांचं ऐकून मी 1 ऑक्टोबरला काहीतरी मला वाटतं बुधवार आला होता 88 साली. हं. तारखा बरोबर परफेक्ट लक्षात आहे. हां, कारण ऑक्टोबरमध्ये मी सुरुवात केली असं अच्छा. होतं. मग 1 किंवा 3 ऑक्टोबर असेल. पण मी असेल. ते पहिल्यांदा तिथे गेलो आणि इतके वर्ष बॅडमिंटन खेळतोय, पोहतोय, व्यायाम करतोय असं सगळं त्याचं एक डोक्यात त्यामुळे सिंहगड काय कसाच जाईन मी वर. कसंही करू आपण. अशा ह्याच्यात मी बसमधनं उतरलो हं. आणि पर्वती ज्या वेगाने मी चढायचो, हां. त्या वेगाने मी चालायला सुरुवात केली हं. आणि जेमतेम मी 7 मिनिटं चाललो असेन, 7 किंवा 8 मिनिटं. हो, हो. म्हणजे पहिला चढ मी चढून गेलो आणि माझ्या दंडातनं पण गोळे यायला लागले. पायातनं तर येतच होते, पण दंडातनं पण गोळे यायला अरे लागले. बाबा! हं. आणि मला सुरुवातीला काही कळलं नाही काय होतंय ते. एक 15 मिनिटं तिथे थांबलो, बरं वाटलं. थोडा वर गेलो आणि परत खाली आलो. त्या दिवशी जाऊन वैद्यांना भेटलो. म्हटलं असं-असं झालंय.
तर ते म्हणले, "जरा सावकाश सुरुवात करा. पर्वतीच्या वेगाने." कारण मी त्यांना म्हटलं, की मी पर्वतीच्या वेगानेच चढायला सुरुवात केली. हं, ते म्हणले, "तसं करू नका. हं, बेताने जा. हं, हं. किती वेळ लागला तरी चालेल," म्हणले. दुसऱ्या बुधवारी मात्र मी रस्त्यावरनं फिरल्यासारखा सिंहगडला हळू-हळू. गेलो बरोबर. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा सिंहगड चढून गेलो. पहिल्यांदा. 88 मग साली. हां, 88. 88 साली ऑक्टोबरमध्ये. पण मग आम्ही 89 साली जेव्हा मे महिन्यात आम्ही ट्रेकला गेलो, त्यावेळेला मला आठवतंय माझी तयारी एवढी झाली होती, की आम्ही 5:20च्या बसनी, मी आणि माझा मित्र नानल म्हणून आहे, हं. तो पण आमच्याबरोबर होता ट्रेकला. आम्ही दोघं 5:20च्या बसनी सिंहगडला गेलो हं. आणि 7:10च्या बसनी आम्ही परत आलो. हां. म्हणजे तेवढ्या वेळात आम्ही वर जाऊन 6 वाजता आम्ही वर जायला सुरुवात केली आणि 7:10ची बस त्यावेळेला तिथे साठे म्हणून एक PMTचे ड्रायव्हर होते. वयस्कर ग्रस्त होते, रिटायरमेंटला आलेले आणि शाळेत जाणारी मुलं त्या बसनी यायची परत सिंहगडवरनं खडकवासल्यापर्यंत. त्यांच्यासाठी ते 5-10 मिनिटं थोडी मागे-पुढे. उशिरा सोडायचे बस. बरोबर. त्यामुळे आम्हाला ती बस मिळाली. हं. मग तेवढी तयारी माझी तेवढ्या 6 महिन्यात झालेली वाह, होती. वाह, वाह! मग म्हणजे त्याचा उपयोग मला हिमालयात झाला. मग मला तोच जास्त आनंद होता. सिंहगडला जाऊन आपल्याला आणिक जास्त म्हणजे इकडे जी तुम्ही सिंहगड चढाईच्या निमित्ताने हां. जी तयारी केली, हो, त्याचा फायदा तुम्हाला हिमालयामध्ये खूप झाला. खूप झाला. म्हणजे हा एक नवीन ह्यांना एक शिकवणच आहे, की बाबा तुम्ही उगाच मनात आलं म्हणून हिमालयात धावू नका. हो, आधी नीट शारीरिक तंदुरुस्ती अगदी करा. खरं आहे. तुम्ही इथे जर का एवढी तंदुरुस्ती कमवाल, तेवढा तुम्हाला तिकडे त्रास कमी होईल. आणि तिथल्या एक्सपिडिशनचा आनंद घेता येईल. हां. म्हणजे तिथे जाऊन परत रडत बसायला तुम्ही नका. कितीही इकडे कष्ट केले तरी हिमालयात तुम्हाला व्हायचा तो त्रास होतोच. कारण काय आहे, इथे सिंहगड चढला तरी तुम्ही 3000 फुटापर्यंत जाता. हां, समुद्र सपाटीपासून 3000 3000 फूट बरोबर. आणि तिथे तुम्ही 5000च्या पुढे सुरू सुरुवात करतो. करता. नाही, ऑक्सिजन लेव्हलचा जो हां. विषय आहे तो वेगळाच आहे. म्हणजे तो कोणालाही होऊ शकतो. अगदी खरं आहे. पण जी शारीरिक तंदुरुस्ती हो, लागते, हो. म्हणजे शारीरिक श्रम जे मला तिथे होणार तिथे आहे, होणार आहेत ते त्याची तुम्हाला इथे सिंहगडला तुम्ही जर का रेग्युलर जात राहिलात तर तर तुम्हाला त्याचा आनंद तिकडे घेता येतो, ट्रेकिंगचा आनंद. बरोबर. म्हणजे एका अर्थाने सिंहगड हा पुणेकरांसाठी वरदानच म्हणावं अगदी, लागतं. अगदी वादच नाही. कारण आम्ही पण त्याच्यावर सायकलनी चढाई करत हो, असतो ना. हो, हो. जो तो आपल्या प्रकारे त्याच्यावर प्रयोग करत असतो. होय. बरं. हे 88 ते कितीपर्यंत चाललं मग? 88 साली मी सिंहगडला जायला सुरुवात केली ते मी 2004 साली माझा बंद झाला तो. ओह! कारण मी माझं गॅरेज बंद केल्यानंतर जो व्यवसाय चालू केला, त्या व्यवसायात मला पहाटे 5:30 ते रात्री 11:30 इतकं काम करायला लागायचं. काय व्यवसाय होता? मी गॅरेज केलं, 65 साली कामाला सुरुवात केली, 69 साली स्वतःचं चालू केलं आणि 2001च्या दिवाळीमध्ये 2001च्या मार्चमध्ये मला वाटतं मी ते बंद केलं. हं. 31 मार्चला बहुतेक ते बंद केलं मी. आता मला एक्झॅक्ट तारीख आठवत नाही किंवा ऑक्टोबर असेल, सप्टेंबर असेल. पण त्यावेळेला मी ते बंद केलं आणि तेव्हा असं ठरवलं होतं, की आता व्यवसायामुळे आपल्याला जे बाहेर कुठेही जाता आलेलं नाही आहे, हं. ते आपण बाहेर फिरायचं. बरोबर. भारत भ्रमण थोडक्यात म्हणजे. पण ज्या दिवशी गॅरेज बंद केलं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला सकाळी 9 वाजताच घरात कंटाळा आला. कारण तोपर्यंत रोज सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडायची हं. सवय होती. बरोबर. त्यामुळे 9 वाजता करायचं काय? घरातनं बाहेर पडलो. गॅरेजच्या अलीकडे आनंद सायकल मार्ट म्हणून एक दुकान होतं, सायकलचं भाड्याने द्यायचं. बरोबर. त्यांच्याकडे गेलो, एक सायकल घेतली भाड्याने आणि आपलं बंद केलेलं दुकान परत चालू करायचं नाही, हं. असं ठरवलेलं असल्यामुळे तिकडे न बघता बाहेर कुठे दुकान भाड्याने मिळतंय का, हां. हे बघायला सुरुवात केली. क्या बात! त्याचं कारण असं होतं, की काहीतरी काम करायला पाहिजेल असं नाही. हां, हां, म्हणजे हां. त्यावेळेला डोक्यात असं होतं, की काम करायचं नाहीये म्हणून आपल्याला दुकान नकोय. तर आपण एकटे मोकळे झालोत. बाकीचे मित्र आपापल्या कामात आहेत, होय. नोकरीत आहेत. बरोबर. आपण करायचं काय दिवसभर? हं, हं. तर एक बेकरीसारखं काहीतरी चालू करावं फुटकळ, बाप! की जमलं काही विकलं गेलं तर ठीक, नाहीतर घरी आणून खाल्लं. पण त्या जागेत गेल्यानंतर महिन्याचं भाडं दिल्यानंतर हो. आपल्याला तिथनं कोणी असं म्हणायला नाही पाहिजे, की "तू इथे का बसलाय आमच्या दारात? हो. उठ इथनं." हो.
तर आपली स्वतःची जागा जागा पाहिजे. पाहिजे. हां, हां. म्हणून मी दुकान शोधत होतो हं. आणि असं दुकान मला 1-2 महिन्यात जरा शोधाशोध फिरल्यानंतर केल्यावर मिळालं मिळालं. पण असं, हं, हं, हं. की जिथे मला परवडेल इतक्या भाड्यात ती जागा मला मिळू शकत होती. बरोबर. त्यामुळे मी मगाशी तुम्ही बोलता बोलता पत्नीचा उल्लेख केलात. हो, म्हणजे हो, तुम्हाला एक मुलगा पण आहे माझ्या हो. माहितीप्रमाणे. तर हे तुमचे सगळे जे छंद आहेत, हां, तर अशी काही कधी परिस्थिती नव्हती की माझा पैसा उतू चाललाय. हां, बरोबर. असं असतानाही तुम्ही हे सर्व छंद जपलेत, हां, जोपासलेत हां, आणि त्याच्यात तुम्ही आनंद घेतलाय. हो. तर मग हे घरच्यांना कधी याचा त्रास नाही का झाला किंवा तसं तुम्हाला काही त्यांच्याकडून कधी तक्रार? तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात ना, की कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून वगैरे, पार पाडून नाही, मी भान राखत म्हटलंय. ठीक आहे भान राखत. तर ते भान कधी मला नव्हतंच. कौटुंबिक जबाबदारी म्हणजे आपल्यावर काय? काही आहे, आहे हे हे कधी कळलंच नाही किंवा वाटलंच नाही असं. हं, हं, हं. कारण अगदी खरं सांगायचं तर आम्ही आईवरच अवलंबून असं अजूनही मला वाटतं, की आम्ही आईवरच अवलंबून आहोत. ही तुमची विनयशीलता आहे. ते नाही, ठीक असं आहे. नाहीये. हं, 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 हं. नंतर माझी बायको लग्न होऊन जेव्हा आमच्याकडे आली, त्यावेळेला तिला एका मराठी शाळेत नोकरी होती. हं, हं. ती बी-एड शिकलेली होती. बी-एड नाही, डी-एड शिकलेली होती. हं, हं. आणि त्या शाळेत नोकरी करत असताना तिला काहीतरी ₹150 वगैरे मिळत होते आणि ₹500 सही करायला लागत होती. हं, आणि त्याच्यासाठी सहकार नगरमध्ये तिला जायला लागायचं. हं, हं. ते खूप लांब पडायचं. मग माझाच एक मित्र सुनील तांबे नावाचा, त्याच्या ज्या काही ओळखी होत्या, त्या ओळखीतनं तिला नादा ठाकरसींची कन्याशाळा जी आहे, नारायणपेठेतली प्रायमरी स्कूल, हं, हं. तिथे तिच्या डी-एड या शिक्षणावर तिला नोकरी मिळाली बरोबर. आणि तिची नोकरी चालू झाली. ती सरकारी नोकरी असल्यामुळे तिथे जेवढ्या पगारावर सही तेवढा पगार तिला मिळत होता. आणि तसं बघायला गेलं तर मी आणि ती तिच्या पगारावर सगळं आमचं भागत होतं. ओह! कारण आम्ही तोपर्यंत घरात एकत्रच राहत होतो. हं, हं, मोठा भाऊ, त्याची बायको, मी, माझी बायको, हं. त्याचा एक मुलगा आणि आई-वडील असे बरोबर. आम्ही एकत्रच होतो. त्यामुळे ती कौटुंबिक जबाबदारी वगैरे मी जेव्हा माझं स्वतःचं बिऱ्हाड वेगळं केलं, हं, मला वाटतं मी 79 साली घराच्या बाहेर पडलो. हं, हं. कारण ती जागा आम्हाला खूप लहान पडायची. माणसं खूप होती. माणसं खूप होती म्हणण्यापेक्षा सुद्धा मोठा भाऊ, त्याची बायको, त्याचा एक मुलगा, हो. 2 मुलं, हं, आई-वडील, माझा चुलत भाऊ हं. आणि जेमतेम 3 खोल्यांची जागा होती. म्हणजे 3 खोल्या नव्हत्याच. एका मोठ्या खोलीत 2 खोल्या आम्ही केलेल्या होत्या. हं. अशा जागेत आम्ही राहत होतो. बरोबर. आणि त्या निमित्ताने आम्ही बाहेर पडलो. आणि मग खरोखरच बायकोच्या पगारावर सगळा संसार आमचा चालू होता. ठीक आहे. बरं आता मगाशी मी काकांची ओळख करून देताना म्हटलं, की त्यांचा अनुभव विश्व गॅरेजपासून गुलाबजामपर्यंत आहे. तर मी असं सांगू इच्छितो, की अभ्यंकर काकाच्या हातात पाककलेची पण एक काय म्हणायचं आपण कौशल्य आहे आणि त्याचा आस्वाद आम्ही अधूनमधून घेत असतो. तर त्याविषयी जरा काही सांगाल का? आता ते बेकरी चालू करावी म्हणून जी जागा घेतली होती, तिथे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी असं माझ्या लक्षात आलं, की आजूबाजूची जी किराणा मालाची दुकानं आहेत, त्यांच्याकडे खारी, टोस्ट, बटर, ब्रेड या 4ही गोष्टी मिळतायत. आणि सगळ्यात जर का माझ्या नवीन धंद्याच्या दृष्टीने वाईट जर का काही असेल, तर आपली सगळी जी मध्यम वर्गाची वस्ती होती, हं, हं. त्यांची त्या दुकानातनं खाती होती. म्हणजे वही ठेवलेली असायची हं. त्यांची. हं, हं. म्हणजे 1 तारखेला सुद्धा त्यांच्या घरातला मुलगा यायचा आणि ब्रेड घेऊन जाताना सांगून ठेवायचा, की मांडून ठेवा. लिहून ठेवा. हां. हे हल्लीच्या आता नवीन पिढीला माझ्या मते माहितीच नसेल. मांडून ठेवणं म्हणजे हां. काय? तर ते त्यावेळेला ती पद्धत होती. आता सगळं जीपे झालंय. आता डिजिटल पेमेंट. जर का अशा पद्धतीत मी तिथे बेकरी चालू केली, तर माझ्याकडे कॅश पैसे कधी पैसे घेऊन येणार? घ्यायला कोण कोण येणार? येणार? पहिली गोष्ट. हं, आणि आजूबाजूला 4 दुकानं आणि जेमतेम 3,000ची वस्ती. हं. तर त्याच्यात ब्रेड खाणारी लोकं किती येतील? येईल? बरोबर. त्याच्यातनी माझ्याकडे किती येतील? हं. आणि त्यांना जो हवा असेल तो ब्रेड माझ्याकडे असेल की नाही? का? हं, असे बरेच प्रश्न होते. हं, हं, मग मी त्यावेळेला ठरवलं, की आपण जे काय घरी बनवून खातो पदार्थ, हं, ते बनवून बघू. जर का आपल्याला जमलं तर ते करू. हं, हं. मग बेकरी वगैरे नको करायला.
म्हणून मग पहिल्यांदा मी मुगाचे लाडू घरी तयार केले बायकोच्या देखरेखीखाली. आणि दुकानाच्या पूजेच्या दिवशी जे काय घरातले नातेवाईक तिथे आले होते, मी दुकान चालू करतोय म्हणून, त्यांनी ते विकत घेऊन संपवले. त्यामुळे मला असं वाटलं की आपले लोक घेणारच आहेत आता लाडू. फार छान येतात आपल्याला. म्हणून मग मी दुसऱ्या दिवशीपासनं लाडू बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा मुगाचे बनवायचो, मग बेसनाचे पण बनवायला लागलो. आणि मग असं करत करत मी जेव्हा माझं गॅरेज आपलं दुकान बंद केलं, त्यावेळेला मी कमीत कमी 9 प्रकारचे लाडू बनवत होतो. आणि माझ्याकडे विकायला असलेले लाडू मी एक जोशी म्हणून आप्पाबळवंत चौकात नूपूर नावाचं एक दुकान होतं त्यावेळेला. ते दुकान अजूनही आहे, पण ते आता खाद्यपदार्थ विकत नाहीत. त्यांच्याकडे मी माझे लाडू नमुन्यासाठी दिले होते की मी लाडू बनवतो आणि हे मला विकायला बाहेर ठेवायचेत. तुमच्याकडे जर का तुम्ही ठेवणार असाल तर मला द्यायला आवडेल. बरोबर. आणि मला दुकानासाठी मदत पण होईल. अशा याने मी 1-2 किलोचा ट्रे त्यांच्याकडे ठेवला होता. किती किंमत काय वगैरे सगळी चौकशी करून मी कितीला विकायचे असं सगळं करून त्यांनी माझ्याकडनं लाडवाचा 1 ट्रे बेसनाच्या लाडवाचा ठेवून घेतला. आणि असं ठरलं की 8 दिवसांनी मी त्यांच्याकडे जाऊन चौकशी करायची. संपले तर पैसे घे, काय झालं ते. बरोबर. पैसे कॅश. त्यांनी मला पहिल्या ट्रेचे पैसे कॅश दिले होते. अरे वा, मी सांगितलेल्या किमतीला, त्यात काही घासाघीस न करता. मग 8 दिवसांनी मी गेलो, त्यावेळेला ते मला म्हणले की लाडू पाहिजेत. मग त्यांच्याकडे लाडू द्यायला सुरुवात केली. मग साधारणपणे 1 महिन्याला मी त्यांच्याकडे कमीत कमी 40 किलो लाडू द्यायचो. एका दुकानात. अरे वा. तेवढेच लाडू जवळपास मी माझ्याकडे विकायचो. म्हणजे सगळे स्वतः बनवायचे तुम्ही? हो. मी डाळ आणून लाडू तयार होस्तपर्यंत सगळं मी करायचो. दळून आणणं, भाजणं, लाडू वळणं आणि लाडू विकणं हे सगळं काम मी करायचो. सोबतीला मदतीला कोणी नाही, मदतीला कोणी नव्हतं. 1-2 वर्ष झाल्यानंतर आमच्या घरी एका बाईंना आम्ही बोलवलं आणि त्या माझ्या मदतीला यायला लागल्या. अधेमध्ये अगदीच गरज पडली तर बायको पण काम करायची, पण तिला जरा दम्यासारखा त्रास असल्यामुळे तिला ते फार सहन नाही व्हायचं. बरोबर. तिचं आजारपण पण चालू होतं, त्यामुळे तिने तसे काही कष्ट तिला करायला नाही लागले, पण ते वास आणि धूर ह्याचा मात्र तिला बराचसा त्रास सहन करायला लागला असावा. बरं, मी आता एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. अरुण काकांची आणि माझी ओळख त्यांच्या पत्नीमुळेच झाली. मी 15 साली जेव्हा मनाली लेहचं सायकलिंग केलं, मनाली लेह खारदुंगला, तर माझ्या सवयीप्रमाणे मी त्याचं सगळं नोटिंग करून एक छोटंसं पुस्तक छापलं होतं आणि ते पुस्तक मी पुण्यातल्या लायब्ररीजमध्ये देत होतो. तर अशाच एका लायब्ररीमध्ये मी ते पुस्तक द्यायला गेलो, तर तिथे यांच्या मिसेस होत्या. तर त्या मला म्हणाल्या, अहो हे तुम्ही काय केलं, ते आमचे हे पण जाऊन आलेत तिकडे. मी त्या बाई तशा सिनियर दिसल्या मला. म्हटलं तुमचे हे जाऊन आले, मग त्यांचं वय काय? तर तेव्हा मला वाटतं काहीतरी 67-68 तुमचं वय होतं. 65. म्हटलं ह्या माणसाला मला भेटलंच पाहिजे. बरं, आम्ही 10 जणांचा चमू घेऊन गेलो होतो आणि ह्यांनी ते एकट्याने सोलो सायकलिंग ज्याला म्हणतात, किंवा आम्ही त्याला मराठीत एकल सायकलिंग आणि म्हणजे सेल्फ सपोर्ट असं स्वनिर्भर. तर म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो आणि तेव्हापासून आमची मैत्री झाली. म्हणजे आता मी मित्र म्हणतो, पण आमच्या वयात खूप 20 वर्षाचा फरक आहे. तर काका मला आता सांगा की ते हे सायकलिंग तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्ही बरेच वेळा एकटेच फिरता. हो. म्हणजे मी आता बघतोय, मी तुम्हाला आता 4 वर्ष 5 वर्ष मागे लागलोय, मला न्या, तुम्ही काय अजून मला नेलेलं नाही. तर एकटा फिरण्याचं काय तुमचं हेतू आहे? एकटं फिरायचं असं काही ठरवून मी चालू केलेलं नाहीये. पण माझा विचार होता, मी जेव्हा दुकान बंद केलं तेव्हा, की आता सायकल घ्यायची आणि आपल्याला जिथे कुठे जायचं असेल तिथे सायकलवरनं जायचं. कुठेही, म्हणजे गावातलं असं नाही तर बाहेरगावचं असं कुठेही. तर मी सांगायचं विसरलो, आमचा खो खो जेव्हा चालू नव्हता, मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा याच्यामध्ये जो पिरियड होता की जेव्हा खो खो माझा चालू नव्हता, ते 3 वर्ष मी भारत स्काउट्सच्या ग्राउंडवर जायचो. तिथे आमचे विभाग प्रमुख जे होते
ते निळू काळे नावाचे ग्रस्त होते. हं, हं. ते MBBS झाले. त्यावेळेला ते शिकत होते आणि त्यांनी श्रीरामपूरला आपला दवाखाना चालू केला. हं, हं. नंतर त्यांनी तिथे हॉस्पिटल पण बांधलं. त्यांना माझ्या खेळण्याचं जरा कौतुक असावं असं मला सारखं वाटायचं. कारण आम्ही जेव्हा फुटबॉल वगैरे खेळायचो त्यांच्याबरोबर, तेव्हा ते कायम आमच्या बाकीच्या लोकांना सांगायचे, "अरे हा एवढा लहान तो माझ्याबरोबर पळतो हं. आणि तुम्हाला काय कंटाळा येतो?" हं, हं. त्यामुळे असं मला वाटायचं की त्यांना आपलं कौतुक आपल्यावर खुश असावं. आहेत. तर मी जेव्हा सायकलिंगला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला मी साधारणपणे एक 10-12 किलोमीटर एका दिवसात सायकल चालवायचो. एका दिवसात म्हणण्यापेक्षा सुद्धा सकाळी. मग दुपारी जेवण वगैरे करून परत एक 10-12 किलोमीटर चालवायचो. एक 8-15 दिवसांनी असं लक्षात आलं, की आपल्याला काय पाय-बी दुखत नाहीयेत. आपण चालवू शकतोय. हं. मग मी जरा जास्त सुरुवात केली. सायकलिंग जास्त वेळ करायचं. ते मी सकाळी 6ला बाहेर पडायचो ते 10 वाजेपर्यंत सायकलिंग करायचो. तोपर्यंत माझं साधारण एक 60 किलोमीटर कमीत कमी सायकलिंग झालेलं असायचं ओह! रोज. हं, हं. म्हणजे मी त्यावेळेला आठवड्यातनं 3-4 वेळेला मी सिंहगडला सुद्धा जायचो सायकलवरनं. ओह! आणि मग ते पण आता होतंय व्यवस्थित असं जेव्हा लक्षात आलं, हं. त्यावेळेला मग म्हटलं चला आपण आता श्रीरामपूरला डॉक्टर काळ्यांच्याकडे जाऊ सायकलवरनं. पहिले गुरु आपले. हां. मग एका सकाळी पुण्यातनं निघालो आणि डोक्यात असा विचार होता, की नगरच्या जवळपास कुठेतरी जाऊन आपण राहूया. विश्रांती घ्यायची. बरोबर. विश्रांती घ्यायची हं, हं. आणि दुसऱ्या दिवशी श्रीरामपूरला जायचं. हं. तर मला एकाने सांगितलं, की नगरच्या तिथे जवळ एक 10-12 किलोमीटरवर एक दत्ताचं स्थान आहे. हं. शिर्डीच्या रस्त्यावर. हं. कारण तोच पुढे म्हणजे तो श्रीरामपूरला जायचा रस्ता आहे. हं. तर तिथे म्हणला कमी खर्चात तुला राहता येईल. हं. तर मी म्हटलं ठीक आहे शोधूया आपण. नगरमधनं मी शिर्डीच्या रस्त्याला लागलो. 15 किलोमीटर गेलो आणि तरी मला ते काय दत्ताचं स्थान काही मला कुठे सापडेल. पाटी-बिटी दिसली नाही. मी काय चौकशी करत गेलो नव्हतो. पण म्हटलं दत्ताचं स्थान रस्त्याला आहे म्हणजे म्हणजे ते काहीतरी दिसेल. गर्दी-बिर्दी दिसेल. बरोबर. तसं काय मला कुठे दिसलं नाही. मग तिथनं मी माझ्या मित्र काळ्यांना फोन केला, की मी 15 किलोमीटर पुढे आलेलो आहे नगरपासून हं. आणि तुमच्याकडे यायला मी सकाळी निघालोय आणि माझ्या ह्याच्याप्रमाणे मी उद्याला तुमच्याकडे येणार होतो. हं. आता मला जर का तुम्ही सांगितलंत, की मी किती वेळात वेळात तुमच्याकडे पोहोचू पोहोचू शकेन, म्हणजे शकतो. किती लांब आहे, तर मी तुमच्याकडे आत्ताच येईन इथे कुठेतरी राहण्यापेक्षा. कारण त्यावेळेला 4 वाजलेले होते हं. दुपारचे. ते मला म्हणले, "बरोबर 55 किलोमीटर आलास की तू माझ्या घरापाशी असशील." ब. हं. म्हटलं ठीक आहे, आता एवढे आलो तर 55 किलोमीटर आणि फार फार तर 4 तास लागतील. म्हणजे 9 वाजेपर्यंत आपण त्यांच्या घरी पोहोचू. अरे बाप! त्या हिशोबाने मी 8 वाजता रात्री त्यांच्याकडे पोहोचलो श्रीरामपूरला. हं. घर माहिती होतं का? तर नाही. नाही. श्रीरामपूरमध्ये ते डॉक्टर आहेत आणि त्यांचं हॉस्पिटल आहे हं, हं. आणि तेवढीच माझी माहिती होती श्रीरामपूरमधली. बरं. श्रीरामपूरमध्ये गेल्यानंतर त्यांना परत फोन केला. हं. मग ते काय त्यांना ते मी अजून स्काउटमध्येच आहेत आणि ते पण स्काउटमध्ये आहेत असंच वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, की पूर्वेकडे तोंड कर आणि अमुक इतकं अंतर अंतर ये. ये. आता त्यावेळेला पूर्व रात्री शोधणार कुठे? मग त्यांना मी म्हटलं अमुक ठिकाणी मी उभा आहे. तर ते म्हणले ठीक आहे गांधी पुतळ्याकडे ये. हं. मग ते गांधी पुतळ्याच्या जवळ ते राहत होते. हो. त्यामुळे मी 8:45 वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. म्हणजे नगरमध्ये आपलं त्या श्रीरामपूरमध्ये सुद्धा मी अर्धा पाऊण अर्धा तास पाऊण तास त्यांचा घर शोधण्यात शून्य घालवला. गेला. हं. पण त्यांच्याकडे पोहोचलो त्या दिवशी. मजा आली. हं. एकटाच होतो. हं. त्यामुळे कोणासाठी थांबायला पाहिजे वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे एकटा फिरल्यामुळे जे स्वातंत्र्य जे मिळतं हां. त्याचं तुम्हाला जास्ती सगळ्यात महत्त्वाचं असं होतं, की मी एकटा मोकळा झालोय हं. माझ्या कामातनं. हां. पण माझे मित्र काही कोणी मोकळे झालेले नाहीयेत. बरोबर, बरोबर. त्यांची कामं, नोकऱ्या चालू आहेत. नाही. मी जर का कुठे जायचं म्हटलं, तर त्यांना सुट्टी नाही म्हणून मी त्यांच्यासाठी थांबायचं हं. किंवा त्यांना जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेला मला जमत नाही म्हणून त्यांनी ते कॅन्सल म्हणजे करायचं. काही ना काही विघ्न येतच राहणार. हां, मग त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्याला सायकल चालवायची तर आपण एकट्याने सुरुवात करू. एकला ज्या चलो वेळेला रे. कोण भेटेल त्यावेळेला त्याच्याबरोबर, नाहीतर एकटं. मग बरोबर. ती सवय लागून गेली एकट्याने जायची. त्यामुळे आता कायम तुम्ही त्यामुळे आता कुठेही गेलो तरी मी बरं मी एक माहिती म्हणून सांगतो. म्हणजे अभ्यंकर काका कर्नाटकात पण खूप फिरलेच आहेत. पण गेल्या वर्षी त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण सायकलवर 28 दिवसामध्ये माझ्या मते हो 26 दिवस 28 दिवस. असं आणि ते सुद्धा सेल्फ सपोर्टेड आणि सोलो म्हणजे एकल
स्वनिर्भर अशीच त्यांनी सायकल सफर गेल्या वर्षीच पूर्ण केले नर्मदा परिक्रमेची. वेळेच्या बंधनामुळे काकांसोबतच्या गप्पा आता आपण इथेच थांबूया. सधन व्यक्तीच जीवनात छंद जोपासू शकते हे मिथक काकांसोबतच्या गप्पांनी आता गळून पडले आहे. या गप्पा म्हणजे अनुभव भांडाराचे खुले दालनच आहे. आपल्यालाही ते भावलं असेलच. अशाच असामान्य व्यक्तींना भेटण्यासाठी ऐकत रहा रामराम मंडळी, अर्थात एक अनोखा श्राव्य संवाद. महाजन संगे गुणीजन. सबस्क्राईब करायला विसरू नका. रामराम मंडळी. धन्यवाद.